येऊ का आत? हो या ना या. ताईवांचं ताईवांचं असं सगळं वागण्यापूर्वी तुम्ही मला विचारायला हवं होतं. तेच तुला विचारायचंय मला. जे करायला नको होतं ते सगळं तुम्ही केलं आणि वर त्या मुलीला या घरात आणून ठेवली. कोणी सांगितलं तुम्हाला हे? कुणी सांगायला कशाला हवं, पण खरंय नाही. पंच, हत्ती आणि 7 आंधळ्यांची प्रसिद्ध गोष्ट ठाऊक आहे ना तुम्हाला? त्यातल्या प्रत्येक आंधळ्याला जे स्पर्शाने सापडलं ते सत्यच होतं, पण अपूर्ण. फक्त सोंड, फक्त कान, फक्त पाय म्हणजे पूर्ण सत्य नव्हे. अगदी तसंच अश्विनी गरोदर आहे. होणारं मूल शुभंकरचं आहे. ही दोन्ही सत्यच आहे, पण तरीही ती अपूर्ण आहे. तुम्ही शांतपणे ऐकणार असाल तर पूर्ण सत्य मी तुम्हाला सांगते. आणि मला खात्री आहे की तुमचा गैरसमज नक्कीच दूर होईल. वंस, रमा, त्यात आत ठेवून दे. रेडी सर. रोल. रोले. ऍक्शन. काय म्हणालीस? आयुष्यात सगळ्या गोष्टी मला सहज मिळाल्यात? इतकं सोपं आहे का सगळं? आयुष्यात कधीच कोणाला काही सुखासुखी मिळत नाही. काय? ओके सर. ओके, चेक करा. हाय ग, थँक्यू. नाही ग, हिरोईन यायचे नेहमीप्रमाणे तुला उशीर होणार आहे. 5 सीनचे क्लोजअप घेतले, 5 सीनचे मास्टर बाकी आहेत. बाप रे, काय रे ऑफस्क्रीन तुमचं आयुष्य किती नॉन ग्लॅमरस असतं रे. खबर आहे, मला वाटलं तू या ग्लॅमरला भुलली असशील.
कारण काय आहे, माझ्या आयुष्यात मी स्वतः पुरेशी ग्लॅमरस, सो दॅट्स वाय. एनिवेज, बॅक टू वर्क. ही तुझी डायरी. मी काही गोष्टी या पॅडमध्ये नोट करून ठेवल्यात. घरी जाऊन सॉर्ट आउट करते. काय रे, किती गोळ घातलेस तू तारखांचे? नाही, पण ते आता तू माझ्यावर सोड. डोंट यू वरी अबाउट दॅट. मला सिरियसली विचारते, म्हणजे मीरा तुझं हे काम नाही का बघत? तिला तिचे खूप व्याप आहेत. अरे पण ते आत्ता, तिचं हॉस्पिटल सुरू झाल्यानंतर. पण जेव्हा तू तुझ्या करिअरची सुरुवात केली तेव्हा पण नव्हती बघत ती? नाही, म्हणजे मी असं ऐकलंय की बहुतेक बिझी ॲक्टरच्या बायका या त्यांच्या तारखा आणि पैसे सगळं सांभाळत असतात. ह्या सगळ्यांच्या बायका यशस्वी गायनोकॉलॉजिस्ट नसतात. वो भी है, तरी पण नाही ग, आम्ही एकमेकांच्या कामात कधीही लक्ष घालत नाही. रादर ढवळाढवळ करत नाही. हेच तर आमच्या यशस्वी संसाराचं सिक्रेट आहे. ग्रेट. एनिवेज, मला ना नेक्स्ट ब्रेकमध्ये तू सध्या काम करत असलेले तुझे सगळे प्रोड्युसर्स, डिरेक्टर्स, तुझे को आर्टिस्ट यांच्या सगळ्या प्रोफाईल्सचे इनपुट दे. म्हणजे काय, तू त्यांच्याबरोबर काम करत असतानाची तुझी कम्फर्ट लेवल, तुझं त्यांच्याशी असलेलं ट्युनिंग, रिलेशनशिप, ह्या सगळ्या गोष्टी पण मला सांग. म्हणजे आपल्याला ना काही गोष्टी वर्कआउट करता येतील. किती? यू आर रिअली वंडरफुल मॅनेजर. सीरियसली? या वो तो मैं हूँ ही. लक्षात आलंय ना तुमच्या मी कशासाठी आले ते? ह्या घरात नेहमीच तुम्हाला सन्मानाने वागवण्यात आलं. कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून तुमच्याशी सुखदुःख सुद्धा वाटून घेतली आम्ही. आणि तुम्ही, तुमचं भान सुटलं ताराबाई. काय गरज होती तुम्हाला ताई येताना उलट सुलट करून सांगायची? नाही मा, मी काय बी उलट सुलट करून नाही सांगितलं. हा गावगप्पांचा विषय नाहीये ताराबाई. मोठ्या विश्वासानं तुम्हाला आमच्या कुटुंबातली एक व्यक्ती म्हणून मी समजावून सांगितलं होतं. आणि तुम्ही? अहो, मी काय बी सांगणार नव्हते, पण ताई आत्याने जाम खोदून खोदून विचारलं बघा, म्हणून बोलले. तुमची सफाई नकोय मला. आणि एक लक्षात ठेवा ताराबाई, यापुढे या विषयावर एक चकार शब्द जरी बोललात ना, तरी प्रधानांचं घर तुमच्यासाठी कायमचं बंद होईल. सर, नेक्स्ट सीन. जा. हे असं असतं बघ. पण 30 आणि 31 तारखेचं मला जरा एक सेकंद. हॅलो, किती बोलताय ना? मी दातार काका. हां बोला ना. अहो काय आशूला काय झालंय काय हल्ली? आशूला? आशूला काय झालंय? नाही ना, वाटलंच मला. अहो, ताप आला म्हणून सुट्टी घेतली ना माझ्याकडनं. आणि त्या नमिताबाईंबरोबर ती शॉपिंग करताना भेटली मला. हो हो, आय एम सो सॉरी. ऍक्च्युली काय झालंय माहितीये का, आशूला हो जरा सकाळी फ्युरिश वाटत होतं, म्हणून मीच तिला सुट्टी घ्यायला भाग पाडलं. म्हटलं उगाच वातावरण इतकं खराब आहे, जास्त व्हायला नको ना. आणि काय झालं, नमिता आली असेल अचानक. जवळची मैत्रीण झाली आहे ना तिची. आग्रह केला असेल म्हणून गेली असेल शॉपिंगला तिच्या बरोबर. अरे देवा, समीर इथे नसतो. तुझे पैशांचे प्रॉब्लेम चाललेत,
म्हणून काही बोलत नाही मी तिला. खरं सांगू का, पूर्वीसारखी तिची खात्री देता येत नाही हो हल्ली. बरं, ठेवतो फोन. आशूचे बॉस दातार काका, त्यांचाच फोन होता. हॅलो मॅडम मॅडम. हा विश्वनाथ, काय रे, काय झालं? घाबरलास का तू? अहो इथं अश्विनी मॅडमला जोरात चक्कर आले, पडल्या त्या. काय हो मॅडम. पडल्या? अरे तुम्ही कुठे आहात आता? अहो आम्ही इथेच आहोत मॅडम. अरे विश्वनाथ, इथेच म्हणजे कुठे आहात? आणि अश्विनी कुठे आहे? त्यांना मागच्या शिफ्ट बसवलंय मॅडम. काहीच बोलत नाहीये तो, मला काहीच कळत नाही मॅडम. तिला पाणी दे ना मग आधी. मॅडम मी त्यांना घरी घेऊन येतो पटकन. घरी आणू नकोस, त्यांना तिथल्या तिथे पहिल्यांदा मीराच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. आम्ही तिथेच पोहोचतोय, कळलं? आणि गाडी प्लीज सावकाश चालव. तू लवकर जा आधी मीराच्या हॉस्पिटलमध्ये. हो मॅडम, हो येतो मी. बघितलंस, अश्विनी रस्त्यात चक्कर येऊन पडलीये. तुम्ही सगळे मला बोलत असता म्हणून मी तिच्या मागे सावलीसारखी असते. तिला तर काही झालं तर. तू शांत होती, तिला काही होणार नाही. आणि तो तिला मीराकडे घेऊन जातोय ना, चल आपण निघूया. हा, तिला काही नाही होणार. मला खूप भीती वाटते रे. मीता शांत हो ग तू. सांगतोय ना अश्विनीला काही होणार नाही. हं? चल 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 आपण निघूया का? काय ग, बराच वेळ झाला बघतोय, गप्प आहेस. नाही म्हणाले का दातार काका? नाही, काही नाही. आशूसाठी सारव करत होते. ताप आलाय असं कारण सांगून सुट्टी घ्यायला लागली असेल नमिताने. आणि दोघींना फिरताना पाहिलं दातार काकांनी. अच्छा. या सरोगसीसाठी आशू किती किती जणांशी खोटं बोलणार आहे. खॉट्स. आणि हे सगळं निस्तारावं लागतंय मला. दातार काका, दादा वहिनी, आई, मामा सगळ्यांशी खोटं बोलावं लागतंय मला. शी. तू सरोगेट मदर होऊ शकली नाहीस हे तुला खूप लागलंय. जिव्हारी लागले मला. 25 लाख रुपये हवे होते मला, नाही मिळाले. हवे होते पण केले. बरं, पण मला सेकंड चान्स पण मिळाला नाही. हे जास्त जिव्हारी लागले. आणि आता काय, आशूच सरोगेट मदर होती. त्यामुळे बोलताही येत नाही आणि सहनही होत नाही. दोन्ही बाजूने त्रास. या विषयाचा तुकडाच पडत नाही आणि तोच तुकडा जास्त घेरून आहे मला. त्याचा सगळ्यात जास्त त्रास होतोय मला. तुम्ही इथेच थांबा, मॅडम त्यांना चेक करतात. अहो पण मॅडमने तुम्हाला थांबायला सांगितलं. शुभू, तू सांग ना मीराला मला आज जायचंय. प्लीज तू सांग ना. त्या मीता शांत हो तू. तू काय प्रॉमिस केलं होतंस लक्षात आहे ना? अरे पण मी हायपर नाही होते, मला आज जायचंय. शांत. नमिता, चक्कर येणं नॉर्मल आहे आणि 2-3 महिने येतच राहणार आहे. तू घाबरू नकोस बघू. पण हा काय म्हणाल, ती चक्कर येऊन पडली, जर काही झालं. अजिबात निगेटिव्ह विचार करायचा नाही. आता आपण मीराकडे आलोय ना, हा, सो अजिबात काळजी करू नकोस. अश्विनी इज इन सेफ हँड्स. विश्वनाथ, तू वेळेवर घेऊन आलास अश्विनीला. बरं झालं. तू गेलास तरी चालेल. आमची गाडी आहे, आम्ही येऊ मागणं. हं? ओके मॅडम. अच्छा.
रमा, बघितलंच का काय झालंय ते? अहो पण काय तडा बोललीस तुझ्या पोरीला, त्याचा हा परिणाम. आज सकाळी दोघी जणी आपल्या समोर हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या ना चेकअपसाठी, आणि सगळं काही नॉर्मल आहे असं म्हणाली मीरा. तो शुभंकर बिचारा काही बोलला नाही म्हणून, पण तू जो काही तमाशा केलास ना त्याचा परिणाम झाला त्या पोरीच्या मनावरती. नक्की असंच झालंय. आणि रमा, तुला काही कळतंय का? उद्या त्या पोरीला काही झालं ना तर त्यासाठी इनडायरेक्टली आपण दोघं जबाबदार असणार आहोत. काही डोक्यात प्रकाश पडतोय का? अगं बाई, अहो पण असं काही करण्याचा हेतू नव्हता हो माझा. कुणी का असेना एका गरोदर मुलीला त्रास द्यावा असं कसं वाटेल मला. पण असं विचित्र वागणं तुमच्या मनाला पटतंय का हे? हे बघ रमा, आता तुला आणि मला काय पटतंय काय पटत नाही हे महत्वाचं नाहीये. ती पोरगी बरी होणं हे महत्वाचं आहे. हे बघा, तोंडांना फटकळ असले ना तरी पोटात माया आहे हो माझ्या. परमेश्वरा, त्या पोरीला लवकर बरं कर रे बाबा. मा तुम्ही बसा ना. सर, आशू मॅडमची पर्स गाडीमध्ये राहिली, तुम्हाला आणून देऊ का? नाही, ती राहू दे गाडीतच. तुझा मी नंतर बघते. बरं. BP लो झाल्यामुळे चक्कर आली तिला. बेड रेस्ट इज अ मस्ट फॉर हर. ॲक्च्युली आज सकाळी चेकअप झाला तेव्हा सगळं ठीक होतं, अगदी परफेक्ट. मला काय वाटतं माहितीये, तिच्या मनावरती खूप स्ट्रेस आहे आणि ती इंट्रोवर्ट आहे ना, बोलत नाही फारसं. त्यामुळे तो सगळा ताण मनातल्या मनातच राहतो तिचा. शुभू, नमिता, एवढी काळजी करण्यासारखं खरंच नाहीये काही झालेलं. हे बघ, मी तिला इथे 2 दिवस ठेवून घेते. अगं, तिची ट्रीटमेंट चालू केली आहे ना, माझ्या नजरेसमोर राहील ती आणि काही टेन्शन असेल तर रिलॅक्सही होईल. खरं म्हणजे ना माझंच चुकलं मीरा. मी रमावंसनाच जरा धीर करून सगळं सांगायला हवं होतं आणि ताराबाईंच्या बुद्धीवर इतका विश्वास ठेवायला नको होता. हा सगळा तमाशा टळला असता आणि आशूवर ताणही आला नसता. मा, तू नको ना स्वतःला बोल लावून घेऊ. अरे, एवढं टेन्शन घेण्यासारखं खरंच काही नाहीये. बिलीव्ह मी प्लीज. मीरा, तू डॉक्टर आहेस याचा केवढा आधार वाटतो ह्याची आज जाणीव झाली मला. मा, एनिवे, दुसरा पेशंट आहे, मी जरा अटेंड करायला जाते. तुम्ही बसा स्वस्थ, शांत राहा. अरे, उचलत का नाही आहे फोन? माझा फोन याची वेळ माहिती आहे तरी सुद्धा काय करते? आशू, कम ऑन आशू, उचल फोन प्लीज.